नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग. तर आज एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज आहेत, ते आपण एकत्रच कट करणार आहोत. ते कशाप्रकारे कट करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. आणि हे जे कटिंग करणार आहे ते मी पेपर म्हणजे पेपर कटिंग ठेवून कटिंग करणार आहे, कारण हे माझं रेग्युलरचं कस्टमर आहे आणि त्यांचं पेपर कटिंग आहे माझ्याकडे. त्यामुळे मी इथं पेपर कटिंग ठेवून कटिंग कशी करायची त्याच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. तरी चला आपण सुरू करूया. तर इथे बघा, सगळ्यात अगोदर मी 2 अस्तर एकावर एक ठेवून घेतले आहेत. आणि अस्तर ठेवताना आपल्याला एकदम परफेक्ट असे अस्तर ठेवून घ्यायचे आहेत. एकावर एक जोडून कमी जास्त नाही झालं पाहिजे. जिकडं आपलं फोल्ड साईड असेल ना, तिथे एकदम परफेक्ट असं ठेवून घ्यायचं आहे. ओके. आणि इथे बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजच्या उंचीचं माप करायचं असणं, माप टाकायचं. जेवढी पण ब्लाऊजची उंची असेल त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आणि आपल्याला ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकायचं. आणि शोल्डर इथे तर इथे बघा, शोल्डर घेतलेला आहे मी 5.5 आणि मुंडा घेतलेला आहे 6 इंच आणि इथं छातीचा चौथा भाग म्हणजे 9 इंच मार्किंग केलं. त्याच्यानंतर साईडला 1.5 इंच एवढं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. आणि इथं डीप गळा असल्यामुळे पाठीमागे मी अर्धा इंच घेऊन असं क्रॉस लाईन आखून घेतली आणि इथं आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर हे क्रॉस कशासाठी केले, कारण डीप गळा असेल तर आपल्याला असं अर्धा इंच बाहेर जाऊन क्रॉस करून घ्यायचं. आणि नंतर इथं मी 1.25 इंचावर मार्किंग केलं आणि इथं मुंड्याचा आकार देऊन घेतला आहे. आणि तुम्ही बघू शकता, मुंड्याचा आकार मी जिथं आपली फिटिंगची लाईन आहे तिथून 2 लाईन एवढा खाली घेतलेला आहे. म्हणजे काय होतं, मुंड्यात आपला ब्लाऊज अजिबात काचत नाही. तर इथे बघा, नंतर कमरेचा चौथा भाग 1 इंच डॉटसाठी घेतो आपण नेहमी, पण मी इथे 1 इंच घेतलेला नाहीये, फक्त पाऊण इंच घेतलेला आहे. कारण या कस्टमरला शोल्डर उतरण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे पाठीमागच्या डॉटसाठी मी फक्त पाऊण इंच घेतलेला आहे. त्याच्यामुळे शोल्डर अजिबात उतरत नाही. आणि इथे बघा, गळ्यासाठी मी इथं 2.25 इंच मार्किंग केलेलं आणि खालच्या साईडला मी इथं 2.5 इंच मार्किंग करून इथं पाठीमागच्या गळ्याचा बॉक्स तयार करून घेतला आणि इथं आता गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथं बघा, शेप देऊन झालेला आहे. आता पाठीमागचा पार्ट आपला पूर्ण रेडी आहे. याची आता आपल्याला कटिंग करायची आहे. तर इथे बघा, हे जे पेपर पॅटर्न आहेत ते मी कटिंग करून घेतलेले आहेत. म्हणजे ऑलरेडीच कटिंग केलेले होते माझे. आणि याची जर तुम्हाला पेपर कटिंग हवी असेल तर कमेंट करून सांगा. मी परत तुम्हाला याची पेपर कटिंग करून दाखवेन. आणि हा ब्लाऊज आहे आपला 36 साईजचा, उंची आहे 13.5 आणि कमर आहे या ब्लाऊजची 30 इंच. ओके. अशा प्रकारे ह्या ब्लाऊजचं पूर्ण टोटल माप आहे. तर इथे बघा, हे जे पेपर पॅटर्न आहे ते आपल्याला अगदी जसेच्या तसे ठेवून आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचे आहेत. तर व्हिडिओत बघू शकता, अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला पण मार्किंग करायचं. म्हणजे काय होतं, आपला ब्लाऊज पीस पण जास्त एक्स्ट्रा जात नाही. जिथं आपले पार्ट व्यवस्थित ऍडजस्ट होते तिथंच आपल्याला ठेवून त्याची कटिंग करायची असते. म्हणजे आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी याच्यासाठी पण बराच कपडा शिल्लक राहतो. नाही तर कुठे पण पार्ट आपण जर केले तर मग काय होतं ना, आपल्याला गळापट्टी याच्यासाठी एक्स्ट्राचा कपडा शिल्लक राहत नाही. तर इथे बघा, लगेच तिथं खाली साईडला मी इथं योगपट्टीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि इथे बघा, योगपट्टीमध्ये आपल्याला खालच्या साईडला पाऊण इंच वाढवून घ्यायचं असतं. ही जी योगपट्टी आहे ती मी डायरेक्ट जेव्हा आपण कटिंग केलेली होती तीच होती. त्याच्यानंतर आपल्याला शिलाईसाठी त्याच्यात ऍड करावं लागतं. तर पाऊण इंच मी इथं शिलाईसाठी ऍड केलेलं आहे. कारण जिथं आपला कटोरीचा भाग असतो तिथं अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये जातं आणि खालच्या साईडला आपल्याला शिलाईला पाव इंच जातं. त्याच्यामुळे इथं मी पाऊण इंच योगपट्टीमध्ये वाढवून घेतलेला आहे. आणि कटोरी जी आहे ती आपल्याला जशी आहे तशीच वाढवायची. त्याच्यात कुठेही आपल्याला वाढवायची नाही. जशी आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आहे. ओके. तर सगळ्यात अगोदर आपण हे जे मार्किंग केलेलं आहे ते कट करून घेऊया आणि नंतर बाही कटिंग करूया. कारण जेव्हा पण मी पेपर कटिंग काढते प्रत्येक कस्टमरचं, त्यावेळेस फक्त पुढच्या पार्टचीच मी कटिंग म्हणजे पेपर पॅटर्न काढते. पाठीमागच्या भागाची आणि बाहीची मी कटिंग करत नाही. ती मी डायरेक्टच अस्तरवर कटिंग करते. त्याच्यामुळे काय होतं, आपला वेळ पण वाचतो आणि ब्लाऊज पण आपला पटकन शिवून होतो. त्यामुळे प्रत्येक वेळेसच पेपर पॅटर्न काढायची गरज नाही, कारण बॅग सर्वांचा सेमच असतो. थोडेफार चेंजेस असते तर. आणि एवढ्या वर्ष झाला तर ब्लाऊज शिवते, त्यामुळे अनुभव झालेला असतो. त्यामुळे बॅक पार्ट आणि हात अगदी इझिली काढता येतात. आणि डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून सांगा. नक्कीच त्याच्यावर डिटेल व्हिडिओ मी बनवेन. आता इथे बघा, बाहीची उंची होती आपली 7 इंच. त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्या इथं बाहीच्या उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर इथे मी तुम्हाला माप घेऊन दाखवते कशा प्रकारे घ्यायचं. तर इथे बघा, बाहीचं माप 7 इंच, दंडगेर आहे आपला 6 इंच आणि मुंडा आहे
7.5 इंच. ओके. तर अशा प्रकारे बाहीची माप आहे. तर त्याचप्रमाणे आपल्याला इथं बाहीची माप टाकून घ्यायची आहेत. कॅप हाईट घेतलेली आहे मी 3 इंच आणि जिथं 3 इंच घेतलंय तिथून इथे बघा तुम्ही बघू शकता जिथं आपण क्रॉस टेप घेऊन मुंड्याचं 7.5 आलता तिथं 7.5 मार्किंग करून साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन इथे बघा अशा प्रकारे बाहीचा शेप देऊन घेतलेला आहे आणि दंडगेर 6 इंच साईडला 2 इंच शिलाई मार्जिन. अशा प्रकारे पूर्ण माप टाकून इथं बाही आपली पूर्ण मार्किंग करून झालेली आहे. आता बाही कटिंग करून घेऊया. आणि जिथं आपली फिटिंगची लाईन असेल तिथं नॉच द्यायचा म्हणजे आपल्याला फिटिंग करताना समजतं की आपली जी बाही आहे तिथून आपल्याला फिटिंग करायची. मग काय होतं जसं आपण परफेक्ट कटिंग केलं अगदी तसंच आपलं शिवून झाल्याच्या नंतर पण अगदी परफेक्ट आलं पाहिजे. आणि तुम्हाला जर म्हणजे परफेक्ट ब्लाउज हवा असेल तर ह्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुम्हाला पूर्ण मी माप घेऊन दाखवणार की आपण जसं मेजरमेंटनुसार कट केलं अगदी त्याच पद्धतीने आपला पूर्ण ब्लाउज शिवून झाल्याच्या नंतर सुद्धा परफेक्ट फिटिंग तेवढीच येणार. मुंडा 7.5 वरच येणार अशा प्रकारे. तर त्याचा व्हिडिओ जो शिलाईचा व्हिडिओ आहे तो तुम्ही अजिबात मिस करू नका. त्याच्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा. म्हणजे जेव्हा पण मी ह्याचा शिलाईचा व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही अगदी इझिली तो व्हिडिओ बघू शकता. ओके. तर इथे बघा आता दोन्ही पण ब्लाउज आपले कटिंग झालेले आहेत. आता आपण हे दोन जे मेन आपला ब्लाउज पीस आहे त्याच्यावर ठेवून कटिंग करून घेऊया. तर इथे बघा ही जी बॉर्डर आहे ती आपल्याला बाहीसाठी आहे. इथे ह्या ब्लाउजला कमरेला बॉर्डर दिलेली नाही, फक्त बाहीसाठीच बॉर्डर आहे. तर इथे बघा तिथे जी बॉर्डर आहे त्याच्यावर मी बाही ठेवून कटिंग करून घेत आहे. पण आपला गळा कटिंग करायचा राहिला होता तो आता इथे गळा कटिंग करून घेऊया अगोदर, नंतर ब्लाउजची आपण कटिंग करून घेऊया. ओके. तर इथे सगळ्यात अगोदर आपण बाही कटिंग करून घेऊया आणि नंतर बाकीचे पार्ट व्यवस्थित ठेवून आपण बाकीच्या पार्टची पण कटिंग करून घेणार आहोत. ओके. तर इथे बॉर्डर नसल्यामुळे लगेच इथं मी हाताच्या वरती जिथं बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे, कारण इथं फोल्डेड साईडलाच आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा आहे आणि कटोरी नेहमी फ्रंट ओपनच असते, त्याच्यात बॅकमध्ये ओपन कोणी ठेवत नाही. नंतर इथे बघा बॅक पार्टच्या साईडला मी इथं मुंड्याचा पार्ट ठेवलेला आहे, साईडला कटोरी आणि लगेच इथं योकपट्टी अशा प्रकारे पूर्ण जे पार्ट आहेत ते ठेवून आता त्याची कटिंग करून घेते आणि नंतर लगेच आपल्याला दुसऱ्या ब्लाउजची पण इथं कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे बघा एक ब्लाउज पूर्ण आपला कटिंग करून झालेला आहे. अगदी त्याचप्रमाणे आता इथं आपल्याला दुसऱ्या ब्लाउजची पण कटिंग करून घ्यायची आहे. आणि इकडे या ब्लाउजला 2 बॉर्डर होते. जी मोठी बॉर्डर असते ती आपली नेहमी हातासाठी असते आणि जी छोटी बॉर्डर असते ती आपल्याला कमरेसाठी दिलेली असते, पाठीमागच्या भागासाठी. तर त्याप्रमाणे मी इथं पूर्ण आपण जे कटिंग केलेला ब्लाउज होता तो ठेवून पूर्ण ब्लाउजची कटिंग करून घेतली. थँक यू.